बघा आज आपण 21व्या पेपरचं ॲनालिसिस बघणार आहे. ठीक आहे, आता 4 पेपर आपले बाकी राहिले आहे. पहिले आपण 21चं ॲनालिसिस बघू. एक मिनिट. बघा पॉलिटीचे क्वेश्चन स्टार्ट होत आहे. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भारतीय संघराज्य आणि अमेरिकन संघराज्य याच्यात समान आहे. आतापर्यंत आपण क्वेश्चन टाकला होता की दोन याच्यामध्ये विरुद्ध कसे. आता बघा एकच क्वेश्चन आहे, तो वेगवेगळ्या पद्धतीने विचारला आहे. अमेरिकेमध्ये कंप्लीट फेडरलिझम घेतलं, मग अमेरिका असो, त्यानंतर स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया सेम मॉडेल आहे आणि याच्यामध्ये कंप्लीट फेडरलिझम घेतला आहे, पूर्ण संघराज्य. पण भारतामध्ये त्याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आपण एकात्म घेतलेले आहे, त्याच्यामुळे संघराज्य आणि एकात्मचं मिश्रण आपल्या इथे दिसून पडते. तर कोणते वैशिष्ट्य असे आहेत का जे अमेरिकेमध्येही आहे आणि भारतामध्ये आहे. तर असा जर विचार केला तर एक एक स्टेटमेंट वाचून बघू. दुहेरी न्यायव्यवस्था. आता बघा आपल्या इथे दुहेरी नाही आहे, एकात्म न्यायव्यवस्था आहे. कारण आपल्या इथे संघाचं न्यायालय आणि राज्याचं न्यायालय, ठीक आहे, हे वेगळं वेगळं नाही. संघाचं न्यायालय म्हणजे आपल्या इथचं सर्वोच्च न्यायालय, याला राज्याच्या म्हणजे हायकोर्टाच्या वर पर्यवेक्षणाचा अधिकार आहे. आपण ऑलरेडी ते बघितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्या इथली जी व्यवस्था आहे ती अमेरिकेसारखी नाही आहे. अमेरिकेमध्ये संघाच्या न्यायालयाला फक्त संघ कायद्याचं जे आहे ते न्यायिक पुनर्विलोकन करता येते आणि राज्याच्या न्यायालयाला राज्य कायद्याचं म्हणजे संघ कायद्याचं पुनर्विलोकन राज्याचं न्यायालय करू शकत नाही. पण आपल्या इथे असं नाही आहे, त्याच्यामुळे हे पण लागू होणार नाही. अविनाशी राज्याचा अविनाशी संघ. आपल्या इथे माहीत आहे अविनाशी म्हणजेच अभंजक होते. ठीक आहे, आता अविनाशी म्हणजे एकंदरच आपल्या इथल्या राज्यांच्या सीमांमध्ये नावामध्ये बदल करता येत नाही. आता असं होत नाही. आर्टिकल 3 नुसार आपण अंतर्गत पुनर्रचना करू शकतो. राज्याच्या संमतीशिवाय आपण राज्याच्या कोणत्याही नावात सीमात जे आहे ते पुनर्रचना करू शकतो. म्हणून आपला संघ अविनाशी आहे, म्हणजे तो कराराद्वारे झालेला नाही आहे, पण आपण तोडूही शकत नाही. परंतु आपलं राज्य अविनाशी नाही, त्याच्यामुळे हे पण लागू होत नाही. आणि एकात्मिक निवडणूक यंत्रणा हे आपल्या इथे आहे पण अमेरिकेत नाही. अमेरिकेमध्ये संघ म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका ह्या वेगळ्या यंत्रणेद्वारे घेतल्या जाते. फेडरल निवडणूक आयोगाद्वारे घेतल्या जाते आणि राज्याच्या निवडणुका या राज्याच्या न्यायालयाद्वारे ठीक आहे. तर त्याच्यामुळे इथे निवडणूक यंत्रणा पण वेगळ्या आहे. आपल्या इथल्यासारखी इथे ब्रिटनला अशी निवडणूक यंत्रणा आहे एकात्मिक, जे आपण तिथून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे हे पण याच्यामध्ये येणार नाही. मग काय आहे, संविधानाचा अर्थ लावण्यासाठी फेडरल सर्वोच्च न्यायालय हे बरोबर आहे. आपल्या इथे जसं संविधानाच्या याचं न्यायिक पुनर्विलोकन ज्याला म्हणतो आपण किंवा त्याचा अंतिम अर्थ लावण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे, तसंच USA फेडरल कोर्ट त्यालाच जे आहे असा अधिकार आहे आणि तो आपण तिथूनच घेतला. त्याच्यामुळे ह्या दोनही तरतुदी इथे सेम आहेत. ठीक आहे, राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयास आपल्या निर्णयावर किंवा आदेशावर पुनर्विचार करता येतो, तो कलम 137 आहे. आता 141 नुसार जो सर्वोच्च न्यायालयाचा SCचा जो निर्णय आहे तो सर्व न्यायालयावर बंधनकारक असतो. 4ही कलम महत्त्वाचे आहे. 143 सल्लागारीबाबत आहे आणि 129 अभिलेख न्यायालय आहे. त्याच्यामुळे 137 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जसं फॉर एक्झाम्पल मनेका गांधी खटल्यामध्ये न्यायालयाने सांगितलं होतं 1978ला मनेका गांधी खटला आणि त्याच्या अगोदरचा खटला आहे AK गोपालन खटल्यामधला निर्णय हा मनेका गांधीमध्ये बदलवला होता. तर असं करण्याचा आदेशाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार कलम 137 मध्ये येतो. त्यानंतर राज्यपालाची घटनात्मक स्थिती राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे स्पष्ट होते. ठीक आहे, आता राज्यपालाची घटनात्मक स्थिती याचा जर विचार केला तर 154 मध्ये नियुक्ती आहे. मग नियुक्तीवरून आपल्याला कळतं की घटनात्मक पद आहे, नियुक्ती राष्ट्रपती करते. 163 मध्ये त्याचे स्वविवेकाधीन अधिकार दिले आहे. 164 मध्ये तो मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो. ठीक आहे, आणि त्यानंतर जे आहे ते 167 मध्ये त्याचे कर्तव्य आहे. ठीक आहे, तर याचा जर विचार करतो म्हटलं तर याची जी आहे एकंदरच ती 3 या कलमांवरून स्पष्ट होते की यांची जे आहे घटनात्मक पद काय, म्हणजे रिलेटेड सगळे हे पद जे आहे ते राज्यपालाच्या रिलेटेडच कलम आहे, परंतु राज्यपालाची जी स्थिती आहे ते घटनात्मक पद आहे. ठीक आहे, 154 नुसार नियुक्ती, 63 नुसार विवेकाधीन अधिकार म्हणजे राष्ट्रपतीसारखं याचं स्थान नाही, याला विवेकाधीन अधिकार पण आहे. आणि 64 मध्ये मंत्रिमंडळाची नियुक्ती करतो, त्याच्या सल्ल्याने वागतो, म्हणजे विवेकाधीन अधिकार पण आहे आणि इतर बाबीबाबत सल्ला पण आहे. ठीक आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदीचा समावेश एकात्म वैशिष्ट्यामध्ये केला आहे. आता वारंवार हेच आहे एकात्ममध्ये कोणते येते, जे संघ राज्यामध्ये येणार नाही ते सगळे पॉईंट एकात्ममध्ये.
लेखापरीक्षण व्यवस्था एकात्म आहे, राज्यपालाची नेमणूक, राज्य विधेयकावरील राष्ट्रपतीचा नकाराधिकार आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था याच्यामध्ये येत नाही. मग काय येणार? अ, ब आणि क. कारण एकात्म व्यवस्थेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था नसते. फॉर एक्झाम्पल ब्रिटन आहे, ब्रिटनमध्ये तिथल्या हायकोर्टाच्या निर्णयाची सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अपील ही राजपदाकडे करता येते. ठीक आहे, त्याला प्रिव्ही कौन्सिल म्हणतो. तर त्याच्यामुळे प्रिव्ही कौन्सिलची तरतूद असल्यामुळे तिथली स्वतंत्र न्यायव्यवस्था नाहीत. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या 164 मध्ये येतात? नियुक्ती बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांना मंत्रीची संख्या जी आहे ते बरोबर आहे, मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतीही न्यायालय चौकशी होऊ शकत नाही. आता हे जे आहे ते 163 मध्ये आम्ही वारंवार सांगितलं आहे, अशा टाईपचे प्रश्न पडतात. 63 मध्ये काय येते, 64 मध्ये काय येतं, आणि मंत्र्यांचे वेतन भत्ते, राज्य विधिमंडळ, हे या 3 तरतुदी आहे अ, ब, ड. बघा इथे एलिमिनेशन सरळ सरळ करता येतं आपल्याला. हे जर माहीत असेल की क येत नाही तर क असणारे ऑप्शन सोडून द्यायचे, बरोबर उत्तर इझिली निघतं. कारण क असणारे 3 ऑप्शन आहे ते सोडले तर मग उरते फक्त अ, ब आणि ड. पॉलिटीचे क्वेश्चन इझीच होते. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांसंदर्भात खालीलपैकी विधान कोणाचे आहे? ते MC छागलाचं विधान आहे. जे न्यायाधीश होते त्यांनी जे आहे ते हे वक्तव्य केलेलं आहे. ठीक आहे, 7 मध्ये नगर, हे बघा 243 कलम आहे, त्याच्यामध्ये जी 74वी अमेंडमेंट आहे त्या अमेंडमेंटच्या बाबत जे आहे ते हे विधान टाकलेलं आहे. ती 73rd अमेंडमेंट ही जी आहे ते पंचायत राज, ग्रामीण पंचायत राज, आणि ही जी आहे ते नागरी पंचायत राज. फॉर एक्झाम्पल बघा वित्त आयोग, वित्त आयोगाची तरतूद वाय मध्ये दिलेली आहे. बघा 243 आय मध्ये सांगितलं आहे ग्रामीण पंचायतमध्ये की तिथे एक असला पाहिजे वित्त आयोग 73व्या घटनादुरुस्तीनुसार, आणि 243 वाय नगरपालिका संबंधात आहे 74व्या घटनादुरुस्तीनुसार. त्याच्यामुळे आय वायचे बघा 4 ला 1 असणारे किती ऑप्शन आहे? 2 आहेत. ठीक आहे, त्यानंतर 243 क्यू पहिले स्थापना राहणार आहे, 2 बरोबर आहे. त्यानंतर टी मध्ये जे आहे ते आरक्षण आहे. 243 डी मध्ये ग्रामपंचायतीचं ज्या बाबतचे आरक्षण आहे पंचायतीबाबत, त्याच्यामुळे याचं उत्तर आहे 1 नंबर. जिल्हा नियोजन आणि विकास समित्यांची शिफारस कोणी केली आहे? LN बोंगिरवार समिती. त्यानंतर योग्य विधाने निवडा. ठीक आहे, याच्यावर ऑलरेडी आपण एक वेळा प्रश्न टाकला आहे. पंचायत समितीमार्फत सरपंच समिती असते, बरोबर आहे. सरपंच समिती पंचायत समिती सल्ला मार्गदर्शन करते, हे पण बरोबर आहे. पंचायत समितीचा सभापती हे चुकीचं आहे. बघा चुकवण्याची जागा महत्त्वाची आहे. याच्याबाबतलं तुम्हाला काही माहीत नसेल तरी चालते, पण हे माहिती पाहिजे की पंचायत समितीचा जो आहे कोण सभापती की उपसभापती, हा सरपंच समितीचा पदसिद्ध अध्यक्ष, तिथे सभापतीच्या जागेवर उपसभापती पाहिजे. आता आपण बघायचं क स्टेटमेंट चुकीचं असणारे विधान इथे योग्य विचारले आहे. क इथे पण चुकीचं आहे आणि वरीलपैकी सर्व, हे 2 ऑप्शन तर ऑलरेडी कटले. आता ड जर बघितलं, विस्तार अधिकारी हा सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव, बरोबर आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 3. ठीक आहे, याच्यामध्ये योग्य विधाने निवडा. 73व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या 243A नुसार ग्रामसभा बरोबर आहे, संवैधानिक दर्जा दिलेला आहे ग्रामसभेला. ग्रामसभेमध्ये कोण असते असं विचारलं तर 18+ वाले मतदार यादीमधले, हे महत्त्वाचं आहे. 18+ वाले गावातील सर्वच लोक नसतात, सर्वच नागरिक नाही, फक्त मतदार यादीत ज्यांचं नाव आहे तेच लोक ग्रामसभेचे सदस्य राहणार. त्यानंतर ग्रामसभेची गणपूर्ती, हे पण बरोबर आहे. गणपूर्ती काय आहे? कोरम, ते पण बरोबर येतं. मग दोन्ही विधाने बरोबर. खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. इतिहासाचे क्वेश्चन इथून स्टार्ट होते. पॉलिटीमध्ये 10 पैकी 10 भेटायला पाहिजे असे क्वेश्चन टाकलेले आहे. म्हणजे शेवटचे पेपर आहे, त्याच्यामुळे थोडेसे इझी मोडमध्ये टाकत आहे, कठीण टाकलेले नाही आहे. ज्या गोष्टी पाठ व्हायला पाहिजे, तोंडपाठ असल्या पाहिजे, अशा गोष्टीवर जास्त भर दिला आहे शेवटच्या पेपरमध्ये. म्हणजे ॲटलिस्ट शेवटचे 4 पेपर बघितले तर 100 × 4 जर केलं 400 जे आहे ते मार्क्स होतात. ठीक आहे, 400 क्वेश्चन. या 400 क्वेश्चनमध्ये 400 टॉपिक राहणार आहे. त्या 400 टॉपिक तरी म्हणजे एकंदरच एका टॉपिकवर 2 किंवा असे 400 क्वेश्चन होणार आहे. ते 400 क्वेश्चन सगळे रिलेटेड असणार की ज्याच्यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारला आहे, तर ते क्वेश्चन तुमचे व्हायला पाहिजे. आणि ज्या सोप्या गोष्टी आहे बघा, आपला रिझल्ट जातो
कोणाचाही रिझल्ट जात असेल वेळेवर तर तो रिझल्ट हा न येणाऱ्या क्वेश्चनमुळे जात नाही, ठीक आहे, पण रिझल्ट आपला जातो येणारे क्वेश्चन तिथे जाऊन चुकवल्यामुळे. मी वारंवार सांगितलं येणारे क्वेश्चन चुकते, वेळेवर जमत नाही म्हणून रिझल्ट जातो, कोणाचाही असो मग तो, ठीक आहे. खालील विधानावरून व्यक्ती ओळखा. मुरळी प्रतिबंधक परिषद भरवली, हिंदुस्थानातील उदारधर्म लेख लिहिला, डिप्रेस क्लासेस मिशन, हे जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं सांगणारं विधान होतं का याच्यावरूनच आपल्याला जे आहे ते उत्तर निघू शकत होतं. आणि हे कोण आहे? महर्षी विठ्ठलरामजी शिंदे. 1899ला बीड येथे झालेल्या उठावाचं नेतृत्व, ठीक आहे, तर बीडच्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर एकंदरच बघा हे जे आहे 1857च्या उठावानंतर काही जे आहे ते शेतकऱ्यांचे उठाव झाले होते आणि त्याच काळामध्ये जे आहे ते बीडला उठाव झाला होता आणि त्या बीडच्या उठावाचं नेतृत्व सदाशिव निळकंठ जोशी यांनी केलं होतं. आता हनुमंतराव कुलकर्णी बघितलं तर हे सुद्धा क्रांतिकारी चळवळीच्या संदर्भात आहे, पण बीड नाही, हे आहे कोल्हापूरला. एलिमिनेशन कसं करायचं, ठीक आहे. त्यानंतर काकासाहेब खाडीलकर यांनी उठाव वगैरे केलेले नाही आहे, ठीक आहे, हे सुद्धा क्रांतिकारी चळवळीच्या संदर्भात असणारे व्यक्ती आहे. त्यानंतर पुन्हा केशवराव देशपांडे, हे पण क्रांतिकारी, हे 11th हिस्ट्रीचं पुस्तक वाचलं तर तुम्हाला 4ही नावं त्याच्यामध्ये दिसून येईल, ठीक आहे. भारतीय कामगार चळवळीचे आद्य प्रवर्तक आहे NM लोखंडे. यांनी कोणत्या वृत्तपत्राची सुरुवात केली? तर ते आहे गुराखी. सुरुवात म्हटलं आहे बघा, दीनबंधूमध्ये त्यांनी लेखन केलं आहे. दीनबंधूची सुरुवात हे एकंदरच जे आहे भालेकर यांनी केली आहे आणि त्यानंच त्याच्यामध्ये जे आहे हे गुराखी, ठीक आहे, त्यांनी फक्त समोर जाऊन जे आहे त्याच्यावर लेखन केलं. योग्य जोड्या जुळवा. बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, ठीक आहे. त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं आहे वॉरेन हेस्टिंग, 3 नंबर बरोबर आहे. आता भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि भारताचा पहिला व्हॉइसरॉय. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल हा 1833च्या कायद्यानुसार 35ला झाला होता आणि या काळामध्ये कोण होतं? विल्यम बेंटिक. आणि त्यानंतर पहिला व्हॉइसरॉय हा 1858चा जो आहे, व्हॉइसरॉय म्हणजे राणीचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त केला होता. 1858चा कायदा आला होता आणि त्याच्यानुसार केला होता, तो म्हणजे कोण झाला? लॉर्ड कॅनिंग, ठीक आहे. त्याच्यामुळे 4 नंबरची. महाराष्ट्रातील राष्ट्रवादाच्या उदयाची महत्त्वाची कारणे. आर्थिक शोषण झालं होतं. सगळ्यात महत्त्वाचं जे आहे राष्ट्रवादामध्ये एकंदरच मवाळवादी नेत्यांनी जी आर्थिक जे आहे ते समीक्षण केलं होतं दादाभाई नौरोजीपासून समोर सगळ्यांनी, ठीक आहे, त्याचा इम्पॅक्ट पडला. म्हणजे भारताचं आर्थिक शोषण होत आहे, जरी प्रगती होत आहे तरी आर्थिक शोषण होत आहे. त्यानंतर मध्यम वर्गाचा उदय झाला, हे पण एक महत्त्वाचं कारण होतं. नोकऱ्या वगैरे मिळाल्या शासनामध्ये, त्याच्यामुळे मध्यम वर्ग आला, म्हणजे गरिबीमधून त्यांचं उत्थान झालं. आणि बघा आपण चळवळ राष्ट्रवाद तेव्हाच विचार करू शकतो जेव्हा आपल्या घरी आपलं जे आहे ते घर व्यवस्थित चालत असेल तेव्हा. म्हणजे आपल्या घरी खायला नसेल तर आपण राष्ट्रीय चळवळीत उतरणार नाही. त्यानंतर दळणवळणाची संपर्क साधणे, हे पण महत्त्वाचं आहे. काय झालं, आतापर्यंत भारत देश हा वेगवेगळा होता, उत्तर प्रांताचा दक्षिणेसोबत काही संबंध नव्हता, पण दळणवळण त्याच्यामध्ये रेल्वे, टेलिग्राफ लाईन, त्यानंतर पोस्ट आहे, याच्यामुळे भारताचं एकीकरण झालं. आणि बघा मुळात ज्यावेळेस इंग्रज आपल्या इथे आले, ब्रिटिश, त्याच्या अगोदर मुघल आले. कारण काय आहे, दोष त्यांचा आहे का आपल्या इथे आले, लुटून गेले किंवा आपल्यावर राज्य केलं? दोष आपल्या इच्छा व्यवस्थेत आहे. आपण समजलेलंच नाही, इतिहासातून शिकायचं काय, समजलोच नाही की हे लोक आले आणि यांनी आपल्या याच्यावर इझिली राज्य का केलं. कारण आपल्या इथे जे आहे एकता जे म्हणतो ते नव्हतं, ठीक आहे, वेगवेगळे प्रांत विभागलेले होते. ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यांनी ते अतिशय हुशार, ठीक आहे, त्यांनी याच गोष्टीचा फायदा केला. आणि यांनी जे आहे ते बघा कुठल्याही बंगाल असो, ठीक आहे, त्याच्यानंतर मुंबईमध्ये असो, त्यानंतर म्हैसूर असो, प्रत्येक वेळी जे आहे हे जे एक एक प्रांत जिंकत गेले तिथे त्यांनी याच गोष्टीचा फोडा आणि राज्य करा, ठीक आहे. आता काय झालं, दळणवळणाची साधनं आली, त्याच्यामुळे काय झालं की लोक जे एकमेकाला कनेक्ट झाले आणि कनेक्ट झाले, रेडिओ असो या सगळ्या गोष्टीमुळे एकमेकाला कनेक्ट झाले आणि कनेक्ट झाल्यामुळे ते जे आहे एकंदरच राष्ट्रवादी चळवळीला प्रोत्साहन देऊ शकले. त्यामुळे हे तीनही येतात. परंतु हिंदी भाषेचा प्रसार, आता हिंदीचं काय कनेक्शन आहे, मुळात हिंदी भाषा सर्व वापरतच नव्हते, तर हिंदी भाषेचा प्रसार झाला म्हणून एक जे आहे ते राष्ट्रवाद उफाळला असं नाही आहे. कारण हिंदी जे आहे ते दक्षिणेकडले लोक वापरत नाही, आपल्याला माहीत आहे. आणि हिंदी काही सर्वांची जे आहे ते राष्ट्रभाषा अशी वगैरे काही संकल्पना नव्हती. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय येणार, अ, ब आणि क, 3 नंबर. विवरणावरून व्यक्ती ओळखा. पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन ही शाळा सुरू केली. ऐक्यवर्धिनी संस्था, रानडे आणि सार्वजनिक यांचा जे आहे ते प्रभाव होता. रेल्वे खात्यात लिपिक होते. हे 4ही विधाने आहे वासुदेव बळवंत फडक्यांचे. हे 4 विधाने जसेच्या तसे कॉपी पेस्ट केल्या 11th हिस्ट्रीमधून. आता तुम्हाला काय विचाराल, वासुदेव बळवंत फडक्यांच्या रिलेटेड असणाऱ्या हे कोणती कार्यवाही कोणती किंवा त्यांच्या रिलेटेड जे आहे ते कार्य कोणते? पुन्हा नेटिव्ह इन्स्टिट्यूशन शाळा. का बरं? कारण स्वदेशी शिक्षण द्यायचं होतं. ऐक्यवर्धिनी संस्था,
तर युवकांमध्ये ऐक्य भावना निर्माण व्हावी म्हणून ऐक्यवर्धिनी संस्था आहे. रानडे आणि सार्वजनिक काका म्हणजे मवाळवादी नेत्यांचा पहिले जे आहे ते त्यांच्यावर प्रभाव होता. हे कोणती? सार्वजनिक सभेच्या माध्यमातून. म्हणजे सगळ्यात जास्त प्रभाव कोणाचा होता यांच्यावर? सार्वजनिक सभेचा. आणि रेल्वे खात्यात लिपिक होते आणि लष्करामध्ये पण त्यांनी लेखा विभागात काम केलं होतं. तर हे सगळे प्रश्न तुम्हाला विचारू शकते. 1936 साली जे फैजपूरचं ग्रामीण अधिवेशन आहे पहिल्यांदा जे आहे ते पार पडलं. सगळ्यात सोपा प्रश्न आहे. जवाहरलाल नेहरू त्याचे अध्यक्ष होते. 1924च्या बेळगावचे काँग्रेस अधिवेशनाचे गांधीजी होते. वल्लभभाई पटेल तिकडे कराची अधिवेशनाचे होते. ठीक आहे. आणि हरिपुरा अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस 1938. म्हणजे चारही याचा आपला अभ्यास होतो. कोणती संस्था जी आहे पंडिता रमाबाईंनी सुरू केली नव्हती? ठीक आहे. याच्यामध्ये बघा सेवा सदन ही जी आहे पंडिता रमाबाई नाही, रमाबाई रानडेंची संस्था आहे. बाकी सगळ्या संस्था या पंडिता रमाबाईंनी केल्या. आता आपल्याला हे माहिती आहे शारदा सदन केली, बातमी सदन केली अंधांसाठी आणि सदानंद सदन पण केली अनाथ मुलांसाठी. योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे. एकंदरच उठाव आणि त्या ठिकाणी उठावाचं नेतृत्व कोणी केलं? आता आपल्याला हे माहिती आहे की याच्यामध्ये सरळ सरळ लॉजिक जर लावतो म्हटलं तर साताऱ्याला रंगोबापूजी गुप्ते आहे. तर एकंदरच 2 ला 3 असणारे 2 ऑप्शन आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळलं 2 ऑप्शन तर कटले ऑलरेडी. मग कोल्हापूरला जे आहे एकंदरच 2 नंबर आप्पाजी फडणीस आहे. ठीक आहे. फडणवीस नाही, फडणीस पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 मिनिट याच्यावर आपल्याला ओळखायचं कशावरून आहे? आता या 2 याच्यावरून नरगुंद आणि जामखिंडी. त्यातलं जामखिंडी माहीत असायला पाहिजे कारण हे जे आहे ते जसंच्या तसं 11th हिस्ट्रीमध्ये दिलेलं आहे. तर जामखिंडीला रामचंद्र पटवर्धन आणि नरगुंद इथे बाळासाहेब भावे असं याचं उत्तर 4 येतं. बघा खालीलपैकी अयोग्य जोडी हे जसेच्या तसे रिव्हिजनमध्ये आपण घेतलेलं आहे. रयतवारी थॉमस मनरो आणि रीड आहे त्या दोघांनी हे केली होती. त्यानंतर कायमधारा कॉर्नवॉलिस आणि जॉन शोअरनी त्याचे हे केलं होतं, प्रोत्साहन केलं किंवा त्या पद्धतीला जे आहे ते जास्तीत जास्त महत्त्व दिलं. महालवारी याचं व्होल्ट मॅकेन्झी. हे 3ही विधानं बरोबर आहे. यापैकी नाही याचं उत्तर आहे. आणि हा क्वेश्चन काही जोड्या लावामध्ये ऑलरेडी आला होता. अयोग्य जोडी ओळखा. ठीक आहे. सॉरी जोड्या लावा असा प्रश्न आला होता. त्याच प्रश्नाचं मी एकंदरच प्रश्न बदलवला आणि हे उत्तर टाकलं. हे जसेच्या तसे बरोबर आहे. कायमधारा कॉर्नवॉलिसनं आणली त्याला जॉन शोअरनी जे आहे ते सपोर्ट केला, समर्थन केलं होतं. रयतवारी थॉमस मनरोनी आणली तर कॅप्टन रीड नावाचा व्यक्ती नकाशे वगैरे तयार करण्यासाठी नियुक्त केला. महालवारीमध्ये होल्ट मॅकेन्झी आहे त्यांनी त्याला जे आहे ते समर्थन केलं होतं. तर हे सगळे जे आहे ते बरोबर आहे. त्याच्यामुळे अयोग्य काय यापैकी नाही कारण 3ही जे आहे ते जोड्या बरोबर आहे. त्याच्यामुळे त्याचं हे आहे. आदिवासींचा जो बिरसा मुंडा यांनी केलेला उठाव कोणता आहे? उलगुलन आहे. हा रिपीट क्वेश्चन आहे जसं तसा आलेला क्वेश्चन आहे. त्यानंतर ब्रिटिश काळातील भारतीय शेतीच्या व्यापारीकरणाची कारणे. व्यापारीकरण म्हणजे काय की शेतीतून अन्नधान्य पिकाची जे आहे ते उत्पादन घ्यायचं नाही तर व्यापारी पिकाचं घ्यायचं, नगदी पिकांचं की ज्याच्यातून फक्त आपल्याला कच्चा माल मिळेल किंवा उद्योगासाठी त्याचा उपयोग केला जाईल. मग काय आहे जसं कापसाचं उत्पादन, नीळ पिकाचं उत्पादन याला व्यापारी पिकं म्हणतात. ठीक आहे. इंग्रजांनी परकीय भांडवलाला गुंतवणुकीची संधी द्यायची होती. बरोबर आहे. नीळ जे आहे निळीचा उठाव झाला होता आणि नीळ जे आहे पिकवली जायची तेव्हा 3 कठी या पद्धत होती. 320 भागावर नीळ जे आहे ते पिकवायची आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कोण करायचे? ब्रिटिश लोक. ठीक आहे. त्याच्यामुळे त्यांच्या भांडवलाला एक संधी मिळवली पाहिजे. नफा वाढवायचा होता. बरोबर आहे. नफा कसा वाढवायचा होता तर ब्रिटिशांचे जे आहे ब्रिटनमधले उद्योग आहे त्याला कच्चा माल म्हणून भारतातून स्वस्त माल न्यायचा. ठीक आहे. आणि राष्ट्रीय बाजारपेठांचा विकास करणे आणि भारतीयांच्या आता बघा शेतीत सुधारणा करणे. त्यांना काय घेणं देणं आहे? ते इथे व्यापार करायला आले होते. ब्रिटिशांना शेतीत सुधारणा करायची होती का नाही? मग असणारे विधान जे आहे ते इथे आहे. ठीक आहे. हे 2 ऑप्शन कटले. म्हणजे एकंदरच इथे काय येईन? 1 नंबर. 3ही विधानं बरोबर आहे. आणि वाला चुकीचं आहे त्याच्यामुळे व्यापारीकरण केलेलं आहे.
आता बाजारपेठेचा विकास करणे, तर कोणाला वाटेल की बाजारपेठेचा विकास केला म्हणजे त्याच्यात कोणता इंग्रजांचा फायदा आहे, तर इंग्रजी माल विकण्यासाठी किंवा ब्रिटनमधला माल विकण्यासाठी आपल्या बाजारपेठा विकसित लागन, कारण भारताकडे एक सगळ्यात मोठा, आत्ताही बघा भांडवली युगामध्ये किंवा भांडवली जे देश आहे त्याच्यामध्ये भारताला इतकं इम्पॉर्टन्स काय येतं, त्याचं दोनच गोष्टी आहे, ते म्हणजे आहे लोकसंख्या. त्यांच्याकडे उद्योगांची भरभराट झाली, उत्पादन खूप होतं, पण घ्यायला लोक तर लागेल ना, आणि ते लोक आपल्याकडे आहे. आता दोन देश आहे, भारत आणि चीन, पण त्याच्यामध्ये चीन जे आहे ते सापडू शकत नाही, कारण चीनमध्ये हाच माल सगळ्या जगामध्ये जे आहे ते जातो. त्याच्यामुळे चीनमध्ये जे आहे ते ऑलरेडी उद्योगाची भरभराट झाली, त्यांच्याकडे त्याचं उत्पादन होतं, पण भारतामध्ये उद्योगांची अजूनही भरभराट नाही. आपण सगळ्या गोष्टी आयात करतो ना, आपल्याकडे लोकसंख्या आहे, म्हणून आता सुद्धा आपल्या इथे जे आहे ते आपल्या बाजारपेठेमध्ये मुक्त प्रवेश मिळवण्यासाठी खूप देश प्रयत्नरत असतात. ठीक आहे. आता एकंदरच हे काय आहे, गुप्त संघटना आणि त्यांचे जे आहे ते जोड्या लावा. आता याच्यामध्ये काने, वाजने आणि टोंगे असे 3 सरनेमचे लोक यवतमाळचे होते. मग 2 ला 3 असणारे किती ऑप्शन आहेत, 2 ला ब ला 3 नंबर, म्हणजे 2 ऑप्शन कटले ऑलरेडी. ठीक आहे. आता इथे अ ला गोविंद नारायण पोद्दार, ठीक आहे, यांच्यावरूनच तुम्हाला जे आहे ते माहिती पडतं. ठीक आहे. गोविंद नारायण पोद्दार कुठले होते, हे सोलापूरचे. ठीक आहे. त्याच्यानंतर नरहरपंत घारापुरे आणि आबाजी पातुरकर. ठीक आहे. नरहरपंत घारापुरेचा विचार केला तर हैदराबादमध्ये आहे, आणि हे जसेच्या तसे नावं दिले कुठे आहे, 11च्या हिस्ट्रीच्या बुकमध्ये. नरहरपंत घारापुरे हैदराबाद आणि आबाजी पातुरकर नागपूर. एका याच्यावरूनच उत्तर निघत आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर येते 1 नंबर. 1757चा आहे, सगळ्यात सोपा प्रश्न आहे पोलीस भरतीचा, प्लासी. ठीक आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीचं महत्त्वाचं उद्दिष्ट काय होतं. ब्राह्मणेतर जी शाहू महाराजांच्या काळामध्ये चालू झालेली चळवळ आहे, पहिले ज्योतिबा फुल्यांच्या याच्यात होती ती सत्यशोधक, आणि त्याच्यानंतर शाहू महाराजांच्या काळातली चळवळ म्हणजे ब्राह्मणेतर. ठीक आहे. धार्मिक शिक्षण, बहुजन समाजाचे राजकीय संघटन व्हायला पाहिजे, हे सगळ्यात मोठा इम्पॅक्ट हे होता त्याचा. 1919चा कायदा आला होता, आणि त्या कायद्यानुसार आपल्याला काही अधिकार मिळणार होते, आणि ते अधिकार मिळते तर ते फक्त उच्च जातीला मिळू नये, तर ब्राह्मण सोडून इतर. ब्राह्मणेतर म्हणजे कोण, मराठा. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मराठा जे आहे समाज, हा मराठा समाज अग्रगण्यांनी समोर होता, आणि सत्यशोधक चळवळीमध्ये माळी समाज होता, तसा याच्यामध्ये मराठा समाज होता. आणि याची बघा संख्या खूप जास्त होती, मराठा कुणबी संख्या खूप जास्त होती, पण अधिकार नव्हते. म्हणजे आताचा जो ओबीसी समाज आहे त्यावेळेस तो ब्राह्मणेतर. ठीक आहे. विषमता नष्ट करून समता न्यायाची प्राप्ती, हे पण बरोबर आहे. आणि कनिष्ठ जातींना सन्मानाने जे, ठीक आहे, सन्मानाचे, ठीक आहे, 1 मिनिट, हा वाला क्वेश्चन इथे काय येते, कनिष्ठ जातींना सन्मानाने वागवणे पाहिजे. ठीक आहे. तर एकंदरच बघा, धार्मिक शिक्षण देणे हा काही उद्दिष्ट नव्हता, त्यांना धार्मिक शिक्षणाशी काही घेणं देणं नव्हतं. हे बघा, राजकीय संघटन करायचं, विषमता नष्ट करून न्याय व समानता न्यायाची हे करायची, आणि कनिष्ठ जातींना जे दुय्यम वागणूक मिळत होती ती वागणूक चांगली मिळावी. म्हणजे अ सोडून दिलं तर सरळ सरळ उत्तर मिळतं ब, क आणि ड, 2 नंबर. भारतात लोकसंख्या वाढीचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो, 15वा क्रमांक आहे. ठीक आहे. 3 नंबर. महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग. कोणते औष्णिक वीज निर्मिती केंद्र नाही, औष्णिक वीज दाभोळ नाही आहे, रत्नागिरी. बाकी सगळे आहेत. दाभोळ, रत्नागिरी इथे ॲटॉमिक एनर्जी येतं. सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगाच्या सानिध्यात कोणत्या प्रकारची वस्ती आहे. आता सह्याद्री सातपुडा म्हणजे पर्वतरांग आहे, आणि पर्वतरांगाच्या ठिकाणी, ठीक आहे, जी वस्ती निर्माण होते, याप्रमाणे पर्वतरांग असेल तर या ठिकाणी अशी वस्ती निर्माण होते, आणि या वस्तीला म्हणतो आपण पायऱ्याची वस्ती. ठीक आहे. उतारावर जे आहे ते वरून खालपर्यंत लोक घर बांधून राहतात, त्याला पायऱ्याची वस्ती म्हटली जाते. 3 नंबर. गंगेच्या मैदानी प्रदेशात 23% लोकसंख्या राहते. राज्यसभा प्रिलिम्सला पडलेला प्रश्न आहे. गंगेच्या मैदानी प्रदेशाचा जो भाग आहे, गंगेचं जे मैदान आहे, त्या मैदानाने एकंदरच यूपी, बिहार, पश्चिम बंगाल खूप जास्त डेन्सिटी असलेला प्रदेश, घनता असलेला प्रदेश आहे, आणि भारतातील टोटल लोकसंख्येच्या 23% लोक इथंच राहतात, आणि इथे घनता किती आहे, 400+ घनता आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा. गुरु शिखर जे आहे ते अरवली मधलं आहे, राजस्थान. सर्वोच्च शिखर 1722 मीटर याची उंची आहे.
आता गुलाबी क्रांती झिंग्याचं उत्पादन, त्यानंतर रुपेरी क्रांती अंडे, 4ला 1 नंबर असणारे 2 ऑप्शन आहे, ठीक आहे, 3ला 2 असणारे 2 आहेत. त्यानंतर पीत क्रांती गळीत पिके म्हणजे कोणते, तेलबिया, सोयाबीन वगैरे, ठीक आहे, त्यांची येलो रिव्होल्युशन म्हणतो पीत क्रांती. आणि नीळ क्रांती म्हणजे निळी क्रांती जे आहे, ब्लू रिव्होल्युशन आपण मत्स्य उत्पादनाला म्हणतो, म्हणजे कारण मासा निळ्या कलरचा असते ना. अला 4 नंबर, ठीक आहे, 4, 3, 2, 1 नंबरचं उत्तर आहे. आणि कोणकोणत्या राज्यावरून कर्कवृत्त जातो, ठीक आहे, तर कर्कवृत्तासंदर्भातला प्रश्न होता गुजरात, MP, पश्चिम बंगाल, मणिपूर. आता बघा इथे एकच जे आहे ते उत्तर हे आहे. आपल्या जर नॉर्थ ईस्टर्न जे राज्य आहे, ईशान्येकडचे राज्य, त्याच्यामध्ये बघतो म्हटलं तर 3 स्टेट जे आहे तिकडे म्यानमारला सीमा लागणार आहे. नागालँड वर आहे, खाली मणिपूर आहे आणि ॲट दी लास्ट काय, मिझोरम. आणि आपलं कर्कवृत्त जाताना जे पश्चिम बंगालमधून निघतं आणि ते कुठून जातं, त्रिपुरा आणि मिझोरममधून. नागालँड मणिपूरवरती आहे, त्याच्यामुळे तिथून 23.5 अंशाचं अक्षवृत्त जातच नाही, ठीक आहे, त्याच्यामुळे 23.5 वालं जे आहे ते जाते मिझोरममधून. मग इथं काय काय, मणिपूरवरून हे गेलं मेघालय आणि नागालँड, हे 3ही चुकीचे आहे काय बरोबर, मिझोरम. बाकीचं सगळं सेम आहे, गुजरात, MP, पश्चिम बंगाल, ठीक आहे. 8 राज्यामधून जातं ना, तर 6 राज्य आपल्या इकडल्या भागातले आणि नॉर्थ ईस्टर्नमधले 2 आहेत, त्रिपुरा आणि मिझोरम. राज्य महिला उद्योजक धोरण 2017, योग्य जोड्या लावा. पालघर, आता पालघरमध्ये कोणते आहे, बुलढाणा, हे सारख्या याचे होते. आपल्याला माहिती आहे उमरखेड यवतमाळला आहे, नागपूरला उमरेड आहे. 4ला 1, ठीक आहे, सगळ्या याच्यामध्ये दिलं आहे. आणि 3ला 2 असणारे 2 ऑप्शन आहे, ठीक आहे. आता हे जे आहे मोताडा कुठे आहे आणि मोखाडा कुठे आहे, तर याच्यामध्ये बघा सारखे जवळपास उच्चार येतात, जसं उमरखेड, उमरेड, ठीक आहे, जवळपास सारखे आहे. आणि त्याच्यामुळे असा प्रश्न तुम्हाला जो आहे तो टाकला जातो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला हे एकंदरच लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये बघा 4ला हे जे आहे ते सगळ्यांनाच माहीत आहे, 4ला 1 नागपूरमध्ये उमरेड आहे आणि यवतमाळमध्ये उमरखेड आहे. मग आपल्याला काढायचं कशाहून आहे, इथून 2 ऑप्शन कटले. मग आता राहिले काय, फक्त आता आपल्याला हे माहिती पाहिजे की पालघरमध्ये कोणता आहे, मोखाडा, आणि मोताडा म्हटलं तर बुलढाणा. सारख्याचे आणि पुन्हा जे आहे ते सारखे तालुके, जसं वाशिम, अजून परत वाशिम जे आहे, कारंजा, असे वगैरे तालुके आहे, आष्टी, हे जे तालुके आहे सारखे आहे, ते कुठे कुठे आहे ते पण लक्षात ठेवायचं. सेलू. आता महाराष्ट्रातील सातपुड्यातलं सर्वोच्च शिखर बघा, भारतातील सातपुड्यातलं सर्वोच्च शिखर म्हटलं तर धूपगड आलं असतं, परंतु महाराष्ट्रातलं म्हटलं म्हणून कोणतं, अस्तंबा आहे. कुठे, गाविलगड डोंगररांग, नंदुरबार येथे, ठीक आहे. 1325 मीटर उंची आहे. महाराष्ट्रात अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान उत्तर दक्षिण किनारपट्टीचा जो प्रदेश आहे त्याला काय म्हणतात, कोकण. बघा अरबी समुद्र आणि सह्याद्री म्हणजे या साईडने अरबी समुद्र आणि इकडून जे आहे ते सह्याद्री, याच्या मधातला हा जो प्रदेश आहे याला आपण कोकण म्हणतो. महाराष्ट्रात म्हटलंय ना, टोटल जर म्हटलं असतं तर मग सगळे चालले असते. कारवार कर्नाटकची किनारपट्टी आहे, मलबार केरळची किनारपट्टी आहे. त्यांनी जर सरळ म्हटलं असतं की पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यानचे किनारे कोणते आहे, तर त्याच्यामध्ये कारवार पण आला असतं, मलबार पण आणि कोकण. कोरोमंडल नसता आला, कारण कोरोमंडल हा कुठे आहे, तमिळनाडूला आहे, तो पूर्व किनारपट्टीवर येतो, ठीक आहे. पण इथे काय म्हटलंय, महाराष्ट्रात म्हटलंय, त्याच्यामुळे इथे फक्त कोकण येणार. ठीक आहे. खालीलपैकी मॅग्नीज कोणत्या जिल्ह्यात आढळते. आता आपल्याला माहित आहे रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यामध्ये बॉक्साईट आढळतं. इथे हे आठवत नाही. इथे पण रायगड, रत्नागिरी हे पण येणार नाही आणि जळगाव तर येतच नाही आणि रत्नागिरी इथे पण येणार नाही, ठीक आहे. मग आहे उरले कोणते, नागपूर, भंडारा आणि सिंधुदुर्ग. मॅग्नीज आणि ही श्रेणी कोणती आहे, एकंदरच धारवाड श्रेणी, ज्याचे सौसर, साकोली असं जे आहे ते त्याच्यामध्ये काय म्हणते विभाजन केलेलं आहे, उपश्रेणी आहे. आणि या श्रेणीमध्ये विपुल प्रमाणामध्ये मॅग्नीज आढळतं. धारवाड श्रेणीमध्ये, खडक प्रणालीमध्ये हा प्रश्न टाकला आहे, धारवाड श्रेणी कुठे आढळते वगैरे वगैरे. तर खडक प्रणालीमध्ये धारवाड श्रेणी आहे आणि त्यात मॅग्नीज आढळतं. आणि जिल्हे कोणते आहे, नागपूर, भंडारा, सिंधुदुर्ग. आता तलाव सिंचन आपल्या विदर्भामध्ये खूप जास्त चालतं. तलावाबाबत जे आहे ते हे आहे, योग्य जोड्या जुळवा, ठीक आहे. आता अंबाझरी सरगावाला माहिती आहे, नागपूरला आहे, खूप लोक गेलेही असणार. एकाच याच्यावरून उत्तर निघते, ठीक आहे. 3, 2, 4, 1 नाही काही तर व्हॅलेंटाईन डेला तर गेले असं.
फुटाळा टाकलं असतं तर आलं असतं लवकर. ठीक आहे, तर अंबाझरी नागपूर. ठीक आहे, त्यानंतर शिवनी जे आहे गोंदिया यानं बघा हे विदर्भामध्ये खूप जास्त तलाव सिंचन होतं, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. सर्वाधिक तलाव सिंचन विदर्भात होतं आणि पश्चिम महाराष्ट्रात कालवा सिंचन होतं. तिकडे जे आहे ते जास्त धरणं बांधले, आपल्या इकडे तलावावर भगावलं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ते लक्षात ठेवा. अन्नधान्य म्हणजे भागवलं आहे म्हणजे तसं म्हणायचं नव्हतं, कारण धरणं बांधण्यासाठी जास्त फंड लागतो आणि राजकीय जे आहे प्रभुत्व हे कुठे आहे, पश्चिम महाराष्ट्रातले लोक आहे ना, जे नेते वगैरे झाले नेतृत्व आलं ते पश्चिम महाराष्ट्रातून. मग त्यांचा कल कुणीकडे राहील, पश्चिम महाराष्ट्रात. नद्याही तिकडे जास्त आहे, त्याच्यामुळे धरणं तिकडे झाले आहे. बॅच आहे का सरांची आत्ता? किती वेळात? नाही, सगळेजण आले आहे ना. ठीक आहे, ठीक आहे. पैशाचे दुय्यम कार्य कोणते नाही आहे, तर विनिमयाचे माध्यम प्राथमिक कार्य आहे, बाकीचे सगळे दुय्यम आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार जे आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं होतं आणि त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्थेचा मायनस निगेटिव्हमध्ये दर गेला होता. त्याला म्हणतात फ्लॅटनिंग द कर्व. आपला जो कर्व तयार झाला होता त्याला फ्लॅटन झाला होता तो कर्व. ठीक आहे, याप्रमाणे असा आला होता आणि मग नंतर पीक झाली आणि असा गेला. त्याच्यामुळे या कर्वला काय म्हणतात, विकासाचा जो दर आहे त्याच्यानुसार तो एक कर्व काढला जातो आणि त्याच्यामुळे त्या कर्वला नाव दिलं होतं फ्लॅटनिंग द कर्व. ठीक आहे. एकूण प्रजनन दर मोजताना टोटल फर्टिलिटी रेट TFR. ठीक आहे, हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा जर दर मोजला तर याच्यावरूनच आपला जो टोटल फर्टिलिटी रेटवरूनच आपल्या इथलं जे लोकसंख्या वाढीचा दर आहे तर तो जे आहे ते मोजता येतो. तर लोकसंख्येचा कोणता वयोगट लक्षात घेतला जातो, तर बघा स्त्रीची जनन क्षमता जी आहे या वयोगटामध्ये असते 15 ते 49 वर्षे आणि याच्यामधल्या ज्या आहे स्त्रिया या मुलांना जे आहे ते जन्म देऊ शकतो आणि तोच आहे प्रजननाचा जो दर काढला जातो. तेव्हा जे कालावधी लक्षात घेतला जातो तो 15 ते 49 आहे. राष्ट्रीय उत्पन्न मापनातील समस्या असंघटित क्षेत्र आहे खूप जास्त प्रमाणात. त्यांचं जे आहे ते काय म्हणतात त्याला डाटाच ठेवलेला नाही आहे. वित्तीय निरक्षरता आपल्या इथे हे पण आहे. निर्देशांकातील अंतर्गत त्रुटी हे अ ब क तीनही येतात, फक्त औद्योगिकरणाचा अभाव हे याच्यामध्ये येत नाही. ठीक आहे, 1 नंबर. बघा सरांची बॅच चालू व्हायला वेळ आहे, तुम्ही बोलू नका. हा व्हिडिओ त्या दिवशीचा राहिला होता तो आत्ता रेकॉर्ड करत आहे. गार नियमावली आहे, जनरल अँटी अवॉइडन्स रूल. ठीक आहे, तर हे गार प्रणाली आहे 2013ला आपल्या इथे आलेली होती. ठीक आहे, पायसारथी श्रम समिती वगैरे याच्या रिलेटेड आहे. खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा अग्रक्रम क्षेत्रात समावेश होतो. अग्रक्रम क्षेत्र म्हणजे ज्याला बँकांना 40% पर्यंत जे आहे ते निधी प्रोव्हाइड करायचा आहे कर्जाच्या रूपात. कृषी पण येतं, निर्यात कर्ज, सूक्ष्म लघु मध्यम उपक्रम आणि दुर्बल घटक, चारही घटक याच्यामध्ये समाविष्ट होतात. आता खालीलपैकी योग्य विधानांचा विचार करा. 51 पासून लोकसंख्येची घनता साक्षरता दर कायम वाढ झाली आहे, बरोबर आहे. 51च्या तुलनेत 2011 मध्ये लिंग गुणोत्तर जास्त आहे, जास्त नाही कमी आहे. आणि 61 पासून बाललिंग गुणोत्तर कमी झाला आहे, हे पण बरोबर आहे. याच्यामध्ये अ आणि क बरोबर, बाकी सगळे मधातलं जे आहे ब विधान चुकीचं. कारण ब मध्ये काय म्हटलं आहे की आपल्या इथलं जे आहे 51च्या तुलनेत लिंग गुणोत्तर जास्त आहे. तर बघा 51ला लिंग गुणोत्तर जास्त होतं आणि आता ते कमी झालं आहे, वाढलेलं नाहीत. ठीक आहे, घनता आणि साक्षरता वाढणारच आहे, कारण जसं जसं जे आहे ते विकास होत जातो तशी तशी घनता, लोकसंख्या वाढते म्हणून घनता वाढते आणि साक्षरता पण वाढत जाते. त्याच्यामुळे इथे अ आणि क बरोबर. ठीक आहे, योग्य जोड्या लावा. संचित निधी 266 1 आहे 2, म्हणजे त्याच्यानंतर 2 विधानं हे चुकले. धन विधेयक 110 2 4 म्हणजे 1 नंबरचं उत्तर आहे. सरळ एकाच याच्यात उत्तर निघत आहे. ठीक आहे, स्वीट रिव्हॉल्युशन मधाच्या उत्पादनासंदर्भात आहे. आता रताळे स्वीट पोटॅटो, आता रताळ्याचं इतकं मोठं बल्क लेवलला करणार आहे का? रताळे आपलेच इथं महाशिवरात्रीला खाते, कोणत्या देशात खाते का? नाही. मग जास्त उत्पादन करून काही लोक सगळे थोडी ना उपवास करणार आहे. तर त्याच्यामुळे श्रीखंडाचं आता लक्षात घ्या, श्रीखंडाचं उत्पादन होतं का? श्रीखंडाची का निर्मिती होते? निर्मिती काय शेतात उत्पादन घ्यायचं आहे का त्याचं?
नाही. त्याची काय केली जाते? निर्मिती. तर त्याचं एवढ्या बल्क लेवलला करणार आहे का? नाही. पण लॉजिकल गोष्ट होती. कलिंगड, आता कलिंगड जरी गोड असलं तरी पण याच्या रिव्होल्युशनला काय स्वीट हे देणार आहे का? नाही देणार आहे. मग काय मध याच्यामध्ये येतं, कारण की मधाचा औषधीमध्ये खूप जास्त उपयोग होता आणि सगळ्या देशामध्ये होतं. भारत सरकारने आत्मनिर्भर भारत योजना ही जी आहे ते कधीपासून सुरू? 1 ऑक्टोबर 2020. ठीक आहे. आणि 2020 पर्यंत शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करायचे आहे. तर कोणाचं होते बघा, उत्पादन खर्चात घट केल्याशिवाय त्यांना फायदा होणार नाही, उत्पन्न वाढणार नाही. ठीक आहे. पीक विविधीकरण बघा, दरवर्षी नुसतं सोयाबीन लावू नका, तर सोयाबीन सोबत दुसरेही पिकं लावा, अशा प्रकारे पीक विविधीकरण. आणि कृषी ते बिगर कृषी व्यवसायाचे स्थित्यंतर झालं पाहिजे. आणि पशुधनावर कमी अवलंबत. मग असं जर विचार केला तर याचा जर हे बघितला तर अ, ब आणि क असं तिच्यामध्ये जे आहे ते येतात. पशुधनावर कमी नाही, पशुधनच्या जे सोबत जे आहे ते त्याला पण महत्त्व दिलं पाहिजे. याच्यामुळे जे आहे याचं उत्तर 3 आहे. कारण पशुधन आपल्या इच्छा काय आहे? शेतीला पूरक व्यवसाय आहे. त्याच्यामुळे हे याच्यामध्ये येणार का? नाही. ठीक आहे. तर अ, ब, क याच्यामध्ये येणार. कोणते महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणचे उद्दिष्ट नाही असं म्हटलं आहे? हे करंटचे क्वेश्चन आहे सगळेचे सगळे. ठीक आहे. हे बघा याच्यामध्ये सगळे येतात, परंतु सर्वोच्च उत्पादक राज्य, आता फक्त 2 नंबर येणार नाही. 75% सार्वजनिक वाहने बॅटरी इलेक्ट्रिक प्रकारात. 75% शक्य गोष्ट आहे का? त्याचा डाटा बघा. भारत सरकारने आभासी चलनावर निर्णय घेण्यासाठी 17 मध्ये जे आहे कोणती समिती स्थापन केली? सुभाष गर्ग. आभासी चलन म्हणजे क्रिप्टो करन्सी, बिटकॉइन वाली. ठीक आहे. करंटचे क्वेश्चन आहे, सरळ सरळ आपण त्याची उत्तरं बघून घेऊ. 53चं आन्सर 2 आहे, 54 3, 55 2, 56 2, 57 2, 58 4, 59 4, 59 4 आहेत, 60 1, 61 2. ठीक आहे. त्यानंतर 62. ठीक आहे. 62 जे आहे बाल साहित्य पुरस्कार विचारलेला आहे. कोणाला मिळाला? संगीता बर्वे. ठीक आहे. 2 ऑप्शन तेव्हा सेम झाले होते, तर ते चौथा ऑप्शन जे आहे ते कट करायला सांगितलं होतं. इथे यापैकी नाही असं करा सांगितलेलं होतं. त्रेसष्ट जे आहे राज्याबरोबर डेटा इन क्लायमेट जे आहे ते तेलंगणा. 63 2. MSME तंत्रज्ञान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जे आहे ते स्थापन करण्यात येणार आहे? तर 64 जे आहे सिंधुदुर्ग. 3. आणि कोणत्या राज्याने केंद्र सरकारचा उल्लेख यापुढे केंद्र सरकार असा न करता संघ सरकार करण्याचं जाहीर केलं आहे? तर 65 3 तमिळनाडू. हे महत्त्वाचं आहे. केंद्र सरकार न करता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जाग्यावर फेडरल गव्हर्नमेंट असं करणार आहे. आता सगळ्यात जे 500 कम्प्युटर जे आहे ते हे केले जातात, जे सर्वात वेगवान आहे महासंगणक म्हणजे सुपर कम्प्युटर. ठीक आहे. तर याच्यामध्ये कोणतं वेगवान आहे? तर फ्रंटियर हे सगळ्यात वेगवान आहे. तर हे फुगाकू आहे, जपानचं आहे हे फुगाकू. आणि समिट कुठचं असते? दरवर्षी समिट हे प्रथमला राहायचं USAचं आहे. तर हे पण एक लक्षात ठेवा, समिट USAचं आहे. फुगाकू जे आहे ते सर्वात जपानचं आहे आणि सगळ्यात हे फ्रंटियर आहे यावर्षीचं. बालिका पंचायत सुरू करणारे राज्य गुजरात आहे. ठीक आहे. आणि अल्ट्रासॅट ही देशाची पहिली दुर्बीण मोहीम जी आहे ते कोणत्या देशाची आहे हे जे आहे ते विचारलेलं आहे, तर ते आहे इस्रायल. ठीक आहे. तर आता बघा सायंटिफिक याच्यामध्ये प्रगतीमध्ये तुम्हाला इराणही दिसणार नाही. ज्या लेवलची इस्रायलमध्ये आहे बघा, सगळ्यात जास्त नोबेल जे पारितोषिक ज्यू लोकांकडे म्हणजे इस्रायलमध्ये राहणारे ज्यू धर्माचे आहे ना, यांच्याकडे जास्तीत जास्त नोबेल जातं. म्हणजे जर 80 नोबेल वाटले असेल तर 60 कुठे जातं? इस्रायलमध्ये. कारण टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट इथे खूप जास्त आहे. तर या लॉजिकने जरी गेले तरी तुम्हाला उत्तर लवकर काढता येईल. आता बघा
PM विकास योजनेचे लाभार्थी विचारलेले आहे. आता PM किसान होती पहिले, आता PM विकास आलेली आहे. तर PM विकासचे लाभार्थी कोण आहे? कारीगर. ठीक आहे, कारागीर लोक जे आपल्या इथचे ते PM विकासचे आहे. त्यानंतर भारत सरकारने तयार केलेला पहिला क्रूज जहाज जे आहे त्याचं काय आहे नाव? गंगा विकास. ठीक आहे, क्रूज आहे. पेशन्स. आता इथून सायन्सचे क्वेश्चन आहे 71 पासनं. तर सायन्सचं 71चं 2. ठीक आहे, त्यानंतर कोणत्या संप्रेरकाच्या कमी स्रवणाने पुरुषांमध्ये युग्मक तयार होण्यास अपयश येऊ शकतं? तर 72चं उत्तर आहे 1. फॉलिकल जे आहे ते FSH आहे. त्यानंतर व्हिटॅमिनची पूर्णतः आपल्या शरीरामध्ये निर्मिती केली जाते, त्याचं उत्तर आहे 2 नंबर 73 क आणि ई. त्यानंतर 74 4 नंबर वरीलपैकी एकही नाही. 75 इन्सुलिनचे कमी स्रवण होण्याची कारणे काय आहेत? तर 75चं 4 वरीलपैकी सर्व. ठीक आहे, एक आहे. पहिले व्हर्बिब्रेट्स म्हणून जे आहे ते कोणाला ओळखलं जातात? ठीक आहे, 77 मध्ये 1 नंबर ऑस्ट्रेकोडर्मी. ठीक आहे, डोळा नेहमी ओलसर ठेवण्याचे काम कोणत्या ग्रंथी करतात? तर याच्यामध्ये उत्तर आहे मायबोमियन ग्रंथी. त्यानंतर जीवाणू विषाणू पाहण्यासाठी कोणत्या बहिर्वक्र भिंगाचा जे आहे ते वापर केला जातो? तर साधा सूक्ष्मदर्शी. याचा वापर जे आहे ते जीवाणू म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरस याचा जे आहे ते बघण्यासाठी केला जातो. बहुतेक प्रकाश त्याच तरंग लांबीवर पुन्हा उत्सर्जित होतो, त्याला काय म्हणतात? ठीक आहे, तर तरंग लांबी जेव्हा एकच असते आणि तिथंच जे आहे ते प्रकाश उत्सर्जन होतं. ठीक आहे, प्रकाश म्हटलं हा फिजिक्सचा क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये एकंदरच 80चं उत्तर 2 नंबर आहे. ठीक आहे, रेले स्कॅटरिंग म्हणतात. तागाच्या धाग्याची लांबी वाढवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर जिम्बरलिनचा उपयोग केला जातो. त्याच्याने तागाची जी आहे ते लांबी वाढवली जाते आणि तागाचं उत्पादन पण आपल्या इथे जास्त होतं, त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. कीटांचा जो आहे गट आहे तो कोणता आहे? RCO हा गट आहे. 10च्या सायन्सच्या बुकमध्ये दिलेला आहे. आणि धातूची विद्युत चालकतेनुसार क्रम लावायचा आहे आपल्याला. तर त्याच्यामध्ये आन्सर इन तुमचं 4 नंबर फेरस म्हणजे लोह आहे, ॲल्युमिनियम, कॉपर आणि ऑरम. ऑरम म्हणजे सोनं. सोन्याची जे आहे ते विद्युत चालकता कमी असते, त्याच्यामुळे ते जे आहे ते साधारण याच्यामध्ये जे आढळते दुसऱ्या धातूसोबत ठेवला जात नाही. ठीक आहे, विशिष्ट धातू किंवा मिश्र धातूची प्रतिरोधकता शून्यावर घसरते तेव्हा ते विशिष्ट तापमानाच्या खाली थंड होतात. ही घटना म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, तर 84चं क्वेश्चनचा आन्सर आहे सुपर कंडक्टिव्हिटी. ठीक आहे, आता इथून जे आहे ते रिझनिंगचे क्वेश्चन आपण चांगल्या प्रकारे सॉल्व करणार आहे. काय? हां आले आहे का सर? झाले ना? 6:15 वाजले आहे, 15 मिनिट वेळ आहे. आरामात होते. एका नळाला 2 झाले ना, 15 क्वेश्चन राहिले आहे. 2 जे आहे ते पाण्याचे 2 तासात भरते, दुसऱ्या नळाने 6 तासात भरते. दोन्ही नळ एक साथ म्हणजे सरळ सरळ आहे. 1/2 अधिक 1/6 बरोबर काय? 6. त्याला लसावी घ्यायचं. बेत्रिक 6 अधिक 6 1 6 4/6 काय होणार? 4/6 म्हणजे 2/3. ठीक आहे, एकंदरच त्याचं उत्तर कसं येणार आहे? 1.5 तास. ठीक आहे, त्यानंतर बहुतेक रिझनिंगचे क्वेश्चन होणार नाही है ना सर? एक्झॅक्ट 6:30ला येतात का? नाही, लवकर येत असेल आज. 270 मीटर लांबीची एक आगगाडी 120 किलोमीटर वेगाने धावते. विरुद्ध दिशेने 80 किलोमीटर वेगाने येणाऱ्या दुसऱ्या गाडीस 9 सेकंदात ओलांडते. तर दुसऱ्या गाडीची लांबी विचारली आहे. आता बघा, 2 गाड्या येत आहे, एक इकडून गाडी येत आहे, एक इकडून येत आहे. दोन्ही एकमेकाला ओलांडणार आहे. म्हणजे ही जी गाडी आहे जेव्हा याप्रमाणे हे घेईन त्यावेळेस काय म्हणू आपण? ए या गाडीला बी ए गाडीने ओलांडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ लांबी कुठून कुठपर्यंत जाणार आहे? इथपर्यंत. म्हणजे याचा अर्थ एकूण लांबी घ्यायची झाल्यास ए आणि बी ची दोन्ही लांबी प्लस केली पाहिजे. मग ए आणि बी ची दोन्ही लांबी आहे किती? सरळ सरळ 270 एका गाडीची आहे. म्हणजे दुसऱ्या गाडीची काय आपल्याला काढावी लागणार. म्हणजे एकूण लांबी जर घेतो म्हटलं, ठीक आहे, किंवा एकूण अंतर, तर ते काय होईल? 270 + x.
ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे 2 गाड्या ज्या आहेत ते विरुद्ध दिशेने येतात, म्हणजे वेगाची काय करायची आहे, प्लस 120 अधिक 80 किती होणार 200. पण हे जे आहे ते किलोमीटर आवर दिलं आहे आणि वेळ जो आहे तो याच्यामध्ये दिला आहे सेकंदामध्ये. मग याचं रूपांतर आपल्याला 5/18 मी तुम्हाला वारंवार सांगितलं आहे, किलोमीटरमधून मीटर सेकंदमध्ये करायचं आहे, म्हणजे मोठ्या याच्यातून लहानमध्ये न्यायचं आहे, म्हणजे 5/18 घ्यायचं. सरळ सरळ इथे भाग देऊन पाहू आपण, किंवा आपण हे असंही ठेवलं तरी चालते. 200 × 5/18. आता आपल्याला माहित आहे की जे तुमचं जे आहे ते अंतर काढायचं असते, अंतरचं सूत्र काय आहे, वेग गुणेला वेळ. आता वेग काय आहे, 200 × 5/18 गुणेला वेळ जर केला 9 सेकंद. सरळ सरळ भाग काढू आपण, 9 दुनी 18, 2 इथे 100 येईन आणि 100 × 5 किती होतात 500. म्हणजे टोटल अंतर जे आहे ते 500 आहे. त्याच्यातलं एका गाडीचं अंतर, कारण 2 गाड्यांच्या अंतरांची बेरीज करू तेव्हाच आपल्याला एकूण अंतर मिळेल. कसं, जर समजा ही एक गाडी आहे ए नावाची, दुसरी इकडून गाडी येत आहे बी नावाची. आता हिला जे आहे ते एकमेकाला ओलांडलं केव्हा समजू आपण, ही ए गाडी या पोझिशनला येईल तेव्हा त्यांनी एकमेकाला ओलांडलं. मग एकमेकाला ओलांडलं आहे म्हणजे याचाच अर्थ एकूण अंतर किती झालं, ठीक आहे, दोन्ही गाड्यांची प्लस. आता एक गाडी जर काय आहे, टोटल अंतर 500 आहे, त्यातली एक गाडी 270 असेल, तर उरलेलं अंतर कोणाचं राहणार आहे, 230चं दुसऱ्या गाडीचं. बघा, एक काम एक माणूस 6 दिवसात करतो, दुसरं जे आहे ते 18 दिवसात पूर्ण करतो. दोघांनी एकत्र काम केले तर किती दिवसात होईल, सरळ सरळ 1/6 अधिक 1/18 बरोबर काय होईल 18, सायंत्रिक 18 आणि 18 × 18 बरोबर 4/18. मग काय होईल त्याचं उलट, 18 भागेला 4 बरोबर 4 दुनी 16, 2 उरले 2/4 म्हणजेच 2.5 दिवसात. 2.5 दिवस उत्तर नाही आहे का इथे, सॉरी 4 चौक 16 4.5 दिवस येईल. ठीक आहे, 4 × अर्धा दिवस, 4 + अर्धा दिवस ना, म्हणजे 4.5 दिवसामध्ये होईल. एका बागेत आंबे आणि संत्री यांच्या फळांचे किती आहे 7 9 आहे. त्या बागेत आणखी 5 याची आंब्याची झाडे वाढवली व 5 संत्र्याची झाडे वाढवली असती तर त्यांचे गुणोत्तर 27-34 झाले असते. तर त्या बागेतील आंब्याच्या झाडाची संख्या किती आहेत एकंदरच बघा. आता 7-9 गुणोत्तर आहे, आपण पकडू 7x/9x. 5 आंब्याची वाढवली. आपण कन्सिडर करू की आपल्याला काय विचारली, आंब्याची झाडं विचारलेली आहे. आपण कन्सिडर करू 39 आंब्याची झाडे, ऑप्शनवरून जायचं. 5 आंब्याची वाढवल्यावर किती होईल बघा. आता जर आंब्याची 39 आहे तर त्याचं 7 उत्तर येण्यासाठी 7ने याला भाग जायला पाहिजे ना, तर 7चा भाग जातो का इथे, नाही जात. मग संख्या कशी पाहिजे भाग जाणारी, मग 63 असेल समजा. म्हणजे आंब्याची झाडं जे आहे ते 63 असेल तर त्याच्या /2. ठीक आहे, आंब्याच्या झाडाची त्या बागेतील आंब्याच्या झाडाची संख्या विचारली आहे, 63 याची असेल आणि गुणोत्तर 7-9 असेल तर 9 7 63 होते. म्हणजे याचाच अर्थ दुसरे झाडं संत्रीचे किती असायला पाहिजे 81, तेव्हा 7-9 गुणोत्तर होईल. मग आपण काय म्हटलं आहे की त्या बागेत आणखी वाढवले तर 63 वरून किती होईल 5 जर वाढवले तर 68 होणार. ठीक आहे, आणि संत्र्याची झाडे जे आहे 81 वरून किती होणार 86. मग 27ला 34 होतं का, नाही होत. मग आपण पुन्हा जे आहे दुसरा ऑप्शन घेऊन बघू 49. आता जर समजा 49 आंब्याचे झाडं असेल तर त्याला संत्र्याची झाडं किती राहणार आहे 7 7 49. ठीक आहे, आणि 7 9 किती होते 63. 63 कशाची असणार आहे संत्र्याची. ठीक आहे, तेव्हा 7-9 गुणोत्तर होईल. आता याच्यामध्ये 5 ॲड केले तर 49 आहे तर ते 54 होणार, 63 आहे तर ते किती होणार 68. 5 ॲड केले मग यांचं गुणोत्तर कसं होईल, 2 गुणोत्तर काढायचं म्हणजे समान संख्येने भाग द्यायचा. इथे किती येणार 27 आणि या ठिकाणी येणार 34. म्हणजे याचा अर्थ हे बरोबर आहे. म्हणजे याचाच अर्थ आंब्याची झाडं किती असणार 27, सॉरी 3 नंबरचं उत्तर आहे, आंब्याची झाडं 49 असणार. आता बघा, कल्पना आणि शिला या दोघी बहिणी आहे, त्यांच्या वयाची बेरीज वडिलांच्या वया एवढी आहे. म्हणजे कल्पना ठीक आहे अधिक शिला बरोबर त्यांच्या वडिलांचे वय आहे.
कल्पना ही काय शिलापेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, म्हणजे शिला x ची असेल तर कल्पना कितीची आहे, x - 6ची. तिच्या वडिलाचे वय किती आहे, 60 आहे. मग आता बघा वडिलाचे वय 60 आहे आणि या दोघीची बेरीज होते. मग आपण एक एक ठेवून पाहू. तर त्या याच्यामध्ये शिलाचं वय 50 असेल समजा, आणि शिलापेक्षा 6 वर्षांनी लहान पोरगी आहे, म्हणजे 50 अधिक किती होईल, 44. मग त्यांची प्लस 60 होतं का, नाही होत. मग जर समजा हिचं 35 असेल आणि 6 वर्षांनी तिची बहीण लहान आहे, म्हणजे तिचं वय 29 असणार, ते पण येणार नाही. मग जर शिलाचं जे आहे ते 33 घेऊन बघू. ठीक आहे, 6 वर्षांनी लहान म्हणजे किती होणार, 27 बरोबर 60 याची प्लस येतं. त्याच्यामुळे हिचं वय किती आहे, सरळ शिलाचं वय किती आहे, 33 इयर. एका परीक्षेत बरोबर उत्तराला 4 गुण मिळतात, चुकीच्या उत्तराला 2 गुण कापले जातात. अजयने 80 प्रश्न सोडवले आहे, त्याला 140 गुण मिळाले, तर किती प्रश्न बरोबर सोडवले. बरोबर याला किती मिळतात, 4, आणि चुकीला 2 मायनस आहे, म्हणजे 2 गुण जे आहे ते मायनस होतात. आपण समजू त्यांनी 50 क्वेश्चन जे आहे त्याचे बरोबर आले, त्याला गुण किती मिळाले, 200. आता त्याचे चुकले किती, 80 प्रश्न सोडवले असेल तर 30 चुकले, म्हणजे त्याचे मायनस किती झाले, 30 दुनी 60. निगेटिव्ह आपल्यासारखं काढायचं आहे ना, मग त्याचं उत्तर किती येईल, 140. म्हणजे याचाच अर्थ त्याचे गुण किती बरोबर आले असणार, 50, कारण त्याच्यावरून तुमचं कॅल्क्युलेशन बरोबर येत आहे. ठीक आहे, तर ऑप्शनवरूनच जायचं होतं. 92. ठीक आहे, आता लक्षात घ्या, गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुली उभी आहेत. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ गोपाळ प्लस 11, आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्या रांगेत 12 मुले उभी आहेत, म्हणजे 12 आणि 5 किती होतात, 17. ठीक आहे, तर त्या रांगेत एकूण मुले किती, 17 आणि 11 किती होतात, 27 आणि 1 28 आणि 1 29. एका वर्तुळाभोवती 6 घरे आहेत, ज्योती सीमा परस्परांसमोर राहतात. बघा, एक वर्तुळ काढायचं, 6 घरे आहेत, म्हणजे याप्रमाणे त्याची हे असणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये ज्योती आणि सीमा परस्परासमोर राहतात. समजा ज्योती इथे राहत असेल तर सीमा या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात. मेरी जे आहे ते लीलाजवळ राहते, अमन जे आहे ते सीमाजवळ राहत नाही. ठीक आहे, सीमाजवळ राहत नाही अमर, म्हणजे या ठिकाणी असणार, कारण सीमाच्या दोन्ही बाजूला राहणार नाही. शफी मेरीच्या समोर राहते, तर ज्योतीजवळ कोण राहते, मेरी लीलाजवळ राहते. आता लीलाच्या जवळ म्हणजे मेरी इथे असेल तर लीला इथे जवळजवळ आल्या पाहिजे. ठीक आहे, अमन सीमाजवळ राहत नाही, शफी मेरीच्या समोर राहते. शफी जी आहे ती, 1 मिनिट, इथे अमर राहत असेल तर लीला या साईडनी आणि मेरी या साईडनी. ठीक आहे, शफी जी आहे ते मेरीच्या समोर राहते, तर कंडिशन पूर्ण फुलफिल झाली. आता ज्योतीजवळ कोण राहते विचारलाय, ज्योतीजवळ कोण राहते, मेरी आणि अमन. 94. बघा, माझ्या घरी मी पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. आपलं घर इथे आहे असं समजायचं, इथून पूर्वेकडे म्हणजे इथे उभा असेल तो व्यक्ती. ठीक आहे, पूर्वेकडे तोंड आहे म्हणजे या दिशेला. नंतर डावीकडे वळून तो 10 मीटर चालला. बघा, चालला कुठेच नाही, उभा इथेच आहे, तिथून पूर्वेकडे वळाला आणि डावीकडे जे आहे ते चालला, म्हणजे कुठे जात असेल तो उत्तरेकडे. 10 मीटर 10 मीटर चालला. नंतर उजवीकडे वळाला म्हणजे कुठे गेला तो, पुन्हा आता उत्तरेकडे चालत आणि उजवीकडे वळाला म्हणजे पुन्हा पूर्वेकडे गेला 5 मीटर. नंतर 5 मीटर दक्षिणेकडे गेला, म्हणजे याच्या अर्धे असणार ते 5 मीटर. ठीक आहे, तेथून 5 मीटर पश्चिमेकडे गेला, पुन्हा 5 मीटर इथे पश्चिमेकडे गेला. तर माझ्या घराच्या कोणत्या दिशेला आहे, कोणत्या दिशेला आहे, उत्तर. हे घर आहे ना, याची कोणती दिशा आहे, हीच. इथे आला, उत्तरेला आहे, म्हणजे तो गाव फिरून एकाच जागेवर आला, पुन्हा त्याच लाईनमध्ये. ए ही व्यक्ती एका स्थानापासून घड्याळाच्या दिशेने, बघा हे महत्त्वाचा क्वेश्चन आहे, घड्याळ याप्रमाणे 360चं हे असतो याचं. ठीक आहे, एक व्यक्ती काय आहे, एका स्थानापासून घड्याळीच्या दिशेने 360 कोनीय अंतर फिरतो. आता समजा एखादी इथे असेल तर 360 कोनीय अंतर जो आहे तो फिरला, इथे झाला घड्याळाच्या दिशेने. नंतर बी ही व्यक्ती त्याच स्थानापासून घड्याळाच्या दिशेने 180 कोनीय अंतर जाते. तर दोघातलं अंतर किती आहे म्हटलं, बघा इथून गेला आहे 180. ठीक आहे, तर 180 गेला तर दोघातलं अंतर किती राहणार, 180. कारण एक व्यक्ती 360 गेला आणि दुसरा व्यक्ती 180, म्हणजे घड्याळाच्या
अर्ध गेला आहे, अर्ध गेला असेल म्हणजे काय राहील त्यांच्या दोघातला फरक 180. ठीक आहे, A+B C+B पेक्षा लहान आहे. ठीक आहे, याचा आन्सर 2 नंबर आहे. हे ऑलरेडी आपण हा क्वेश्चन रिपीट झाला आहे, एका पेपरमध्ये पडला आहे हा क्वेश्चन. 2 नंबर आन्सर आहे याचं. बघा 52 विद्यार्थी संख्या असलेल्या एका वर्गातील 15 अनुत्तीर्ण आहे म्हणजे नापास झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थी बाजूला काढून उत्तीर्ण विद्यार्थ्यांची गुणनीय यादी करण्यात आली. या यादीत रमेशचा उच्च स्थानापासून 22वा क्रमांक आहे, तर त्याचा शेवटून कितवा क्रमांक. बघा 52 विद्यार्थ्यांपैकी 15 मायनस करायचे. सर्वप्रथम 15 मायनस केल्यास किती येणार, 7, 5 2 गेले 3, 37. आता 37 मध्ये त्याचा वरपासून म्हणजे 1 पासून क्रमवारी लागणार, 1 2 3 4. ठीक आहे, उच्च जे आहे ते स्थानापासून पहिला नंबर आला त्याच्यापासून त्याचा कितवा क्रमांक आहे, 22वा. म्हणजे त्याच्या अगोदर 21 विद्यार्थी असेल. टोटल उत्तीर्ण झालेले 37 आहे, हे 22 झाले, मग उरले किती. ठीक आहे, आता शेवटून त्याचा क्रमांक कितवा राहणार आहे, 16वा. कारण 15 त्याच्या मागे असणार आहे ना, मग 15 ते सोडून गेले, त्याचा क्रमांक कितवा आहे, 16वा. ठीक आहे, 99चा आन्सर आहे 2 नंबर. 99चं 2. ठीक आहे, आणि 100 राज आणि रॉय दोघांची एकमेकाच्या विरुद्ध दिशेने चालवायला सुरुवात केली. ठीक आहे, राज 3 किलोमीटर चालला. आता समजा इथे असेल, राज इकडे 3 किलोमीटर चालला विरुद्ध दिशेने, रॉय जे आहे ते 4 किलोमीटर चालला त्याच्या विरुद्ध दिशेने, 4 किलोमीटर. ठीक आहे, इकडे राज गेला, इकडे रॉय. ठीक आहे, त्यानंतर राज उजवीकडे वळाला. राज जो आहे तो उजवीकडे वळाला म्हणजे खाली गेला, 4 किलोमीटर चालला. आणि रॉय जो आहे तो डावीकडे वळाला. ठीक आहे, आता राज इकडे उजवीकडे गेला, हा इकडे जात आहे, हा जे आहे ते डावीकडे वळाला. डावीकडे वळून किती गेला, 3 किलोमीटर. हा 4 गेला म्हणजे हा याच्यापेक्षा कमी आहे, 3 किलोमीटर. 3 एवढाच आहे. ठीक आहे, तर काय म्हटलं, ते दोघेही सुरुवातीच्या स्थानापासून किती लांब आहे. सुरुवातीच्या स्थानापासून जर विचार करतो म्हटलं, ठीक आहे, याप्रमाणे जे आहे ते त्याची डायग्राम तयार होईल. ठीक आहे, आणि त्याच्यातून मग ते मायनस करावे लागेल. असं किती याच्यामध्ये पायथागोरसचं प्रमेय लागू होतं, 5 किलोमीटर लांब आहेत. पायथागोरसचं प्रमेय लागू होतं आणि पायथागोरसच्या प्रमेयानुसार असं एक एक्झाम्पल आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे, तर यात इथेच आपला 21व्या नंबरचा पेपरचा ॲनालिसिस झाला आहे, जे आपलं राहिलेलं होतं. त्यानंतर 22 ऑलरेडी आपण टाकलेलं आहे. ठीक आहे, बाकीचं नंतर बघू.